तर नमस्कार बांधवांनो. तर हिंदू हिंदू म्हणलं की हिंदूचा विषय आला की त्या ठिकाणी आपण भाऊ भाऊ आणि आरक्षणाचा विषय आला की आमच्यात नको येऊ असं करून मराठा समाजाला वाळीत कसं टाकलेलं आहे हे आजच्या आपण व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट की आज ह्या आजच्या घडीला म्हणजे इतर अनेक समाज मराठा समाजाच्या विरोधात आहे. अनेक लोक जरांगे पाटलांना हे शिव्या देत आहेत, तरी इतर समाजातही लोक समाजातील तर ते का देत आहेत? कारण म्हणजे आता हे ओबीसींच्या नेत्यांना त्या ठिकाणी फक्त राजकारण करायचंय. त्या ठिकाणी म्हणजे हिंदूचा विषय आला की त्या ठिकाणी मोदीजी बोलतात की आपण भाऊ भाऊ आहोत, पण मराठा समाजाला आरक्षण पाहिजे असलं की त्या ठिकाणी मोदीजी म्हणतात आमच्यात नको येऊ. हे कसं आहे की त्या ठिकाणी म्हणजे बीडची त्या ठिकाणी सभा झाली, तर त्या ठिकाणी मोदीजी त्या सभेमध्ये बोलले की ओबीसी का आरक्षण कोई पिछले दरवाजे से लेके जाएगा तो ऐसा हम होने नहीं देंगे, असं मोदीजी स्वतः बोललेत. तर म्हणजे याच्यावरून लक्षात येतं की मराठा समाजाला आरक्षण देण्यास मोदीजींचा विरोध आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण तरीही मराठा बांधव अनेक लोक बोलत आहेत की आपल्याला हिंदू धर्म वाचवायचा आहे. हे फक्त त्या ठिकाणी म्हणजे मराठा समाजाला असेल, इतर समाजाचा तो विषय वेगळा राहिला, पण मराठा समाजाचा तर आरक्षणाचा लढा चालू आहे. त्यांना फक्त लुबाडण्याचं काम हे मोदीजी करत आहेत. त्यांना फक्त हिंदू धर्माच्या नावाखाली फक्त मतं पाहिजेत. कारण जे चहाच्या टपरीवाले मोदीजी आज पंतप्रधानापर्यंत पोहोचले ते कसे पोहोचले? फक्त हिंदू धर्माचा वापर करून ते मोदीजी पंतप्रधानापर्यंत पोहोचले. पण निवडणूक आयोग हे काय झोपीत होते का? आता का बोलत नव्हतं? कारण निवडणूक आयोगही मॅनेज झालेला आहे, त्याच्यामुळे निवडणूक आयोग सुद्धा काही ह्याच्या विरोधात काहीच बोलत नाही. म्हणजे मराठा समाजाला त्यातून मिळलं काहीच नाही. म्हणजे आता तुम्ही पहिला समजा आता मोदीजी हिंदू हिंदू राष्ट्र करायचं करत आहेत, तर मग त्या ठिकाणी का आता बोलत नाहीत की मराठा समाज ही हिंदूच आहे, मग त्यांना आरक्षणाला विरोध आपण का करतायत असं मोदीजी का बोलले नाहीत? तर ते बिलकुल बोलत नाहीत. त्या ठिकाणी फक्त त्यांना मराठा समाजाचा फक्त मतांसाठी वापर पाहिजे. आरक्षणाचा विषय आला की आमच्यात नको येऊ असं मोदीजींचं मत आहे. म्हणून मराठा समाजाने अशा मोदीजींच्या ते आपल्याला लुबाडत आहेत, तर त्यांच्या भूलथापांना आपण बळी पडू नका. हिंदू हिंदू म्हणून आपले वाट लावलेली आहे ह्यांनी. आपल्याला आरक्षण ह्यांनी विरोध केलाय आणि आपल्याला काहीच मिळालं नाही. कारण ह्यांनी मोदीजींनी विरोध केला हे आपण डायरेक्ट सभामध्ये पाहिले. त्याच्यामुळे आपण मराठा समाज आपण त्यांना मतदान करायचं नाही असं मराठा समाजाने ठरवलं. कारण मोदीजी देशाचे पंतप्रधान जर बोलत असतील की मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध आहे, तर मराठा समाज का भाजपला मतदान करेन हे मराठा बांधव आणि मराठा समाज आणि इतर समाजानेही लक्षात घ्या. विनाकारण काही मराठा समाजाला बोलवण्याचं काम हे अनेक बांधवांनी करू नये. कारण मराठा समाजाविषयी जर त्यांना एवढा राग असेल तर त्या ठिकाणी त्यांचा विरोध मराठा समाजाला असेल तर त्या ठिकाणी मराठा समाज त्यांना विरोध करणारच आहे त्या ठिकाणी. आणि छगन भुजबळ त्या ठिकाणी म्हणजे अनेक लोक बोलत आहेत की आता मराठा समाजही हिंदू आहे आणि तर ओबीसी समाजही हिंदू आहे, विरोध का करताय तुम्ही? नेमकं राजकारण करायचं म्हणलं आपण भाऊ भाऊ आहोत आणि आरक्षण म्हणलं की आमच्यात नको येऊ, हे आता ह्यांचं फक्त ओबीसी मधून राजकारण करायचं छगन भुजबळांचा प्लॅन आहे. समाजासाठी म्हणजे अनेक लोक बोलत आहेत की पद डोक्यात घालून छगन भुजबळ हे समाजासाठी काम करत आहेत असं अनेक लोक बोलत आहेत. समाजासाठी काम करत आहेत तर छगन भुजबळांनी डायरेक्ट राजकारणातून संन्यास घ्यावा आणि समाजासाठी उपोषण करावं, मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा छगन भुजबळांनी. मग आपण खरंच मानू की समाजासाठी छगन भुजबळ काम करतायत. आणि त्यानंतर सर्वात मोठा विषय हे आला की जर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळालं असताना त्या ठिकाणी तुम्ही 100% त्या ठिकाणी विरोध करायला पाहिजे होता. पण त्या ठिकाणी आरक्षणही मिळालं नाही, पण अगोदरच त्या ठिकाणी हे लोक त्या ठिकाणी त्यांचे मेळावे घेऊन त्या ठिकाणी राजकारण करायचं काम हे लोक करत आहेत. ज्या सर्व ह्यांच्या षडयंत्रामध्ये ओबीसी समाज हा गुरफटत चाललेला आहे. पण त्यांनी सावध झालं पाहिजे योग्य वेळी. कारण आपला फक्त राजकारणासाठी तुमचा मतांसाठी वापर केला जातोय. कारण मराठा समाज आता त्या ठिकाणी म्हणजे मराठा समाजाचा कोणालाच विरोध नाही, कोणत्याच समाजाला विरोध नाही. तरीही हे लोक जर समाजाला आपल्या मराठा समाजाला विरोध करत असतील तर मग आपण का शांत बसायचंय? म्हणजे सामाजिक रित्या जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी गाव पातळीवरती कोणत्याही ओबीसींचा मराठा समाजाला विरोध नाही आणि मराठा समाजाचाही कोणत्या समाजाला विरोध नाही. तरी पण हे राजकारणी लोक त्यांची राजकीय पोळी भाजवण्यासाठी मराठा समाजाचा वापर ओबीसी आणि मराठा समाजाचा त्या ठिकाणी वापर करण्याचं काम हे लोक करत आहेत. त्या ठिकाणी म्हणजे दंगल भडकून म्हणजे ओबीसी आणि मराठा वाद पिटून त्यांचा राजकारण करायचं काम हे लोक करत आहेत. त्या ठिकाणी म्हणजे जरांगे पाटील हे कितीक वर्षापासून समाजासाठी काम करतायत. त्यांना एवढं गोष्टी असतानाही त्या ठिकाणी म्हणजे आता म्हणजे इकडं हिंदू आपण भाऊ भाऊ आमच्या बहिणी हिंदू बहिणी त्या ठिकाणी वाचवायच्या असे अनेक म्हणजे आशियाच्या बॅनर रोज
व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुकवरती त्या ठिकाणी व्हायरल होत असतात. पण त्या ठिकाणी ह्याच हिंदू बहिणी नव्हत्या का? मग फडणवीसांनी जर बोलत आहेत ना आपण हिंदू हिंदू आहोत, मग त्या ठिकाणी ह्या बहिणी नव्हत्या का तुमच्या? त्या ठिकाणी त्यांच्यावरती डायरेक्ट लाठीचार्ज केला आंतरवली व आंतरवलीमध्ये त्या ठिकाणी त्यांचे डोके फोडण्यात आली. त्या ठिकाणी मग त्या बहिणी नव्हत्या का? हे फडणवीसांना का दिसलं नाही? त्या ठिकाणी फक्त मतांसाठी राजकारण करताना त्या ठिकाणी फक्त बहिणी दिसतात का आणि भाऊ दिसतात का? हे सगळं आपलं फडणवीसांनी लक्षात घ्यावं. विनाकारण फक्त मराठा समाजाला विरोध करायचं काम हे फडणवीस असतील, अजित पवार असतील, कुणी ते हिंदू धर्माच्या नावाखाली राजकारण करत असतील, त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. मराठा समाजाचा कोणाला विरोध नाही. कोणाला विरोध असताना त्या ठिकाणी 100% तुम्ही विरोध करायला पाहिजे होता. आणि विरोध नसताना जर तुम्ही विरोध करताय तर त्या ठिकाणी काय करायचंय मग? ते म्हणजे हिंदू आपण असूनही त्या ठिकाणी हिंदूलाच विरोध होतोय तर काय करायचं आपल्याला? ते हिंदू धर्म वाचून त्या ठिकाणी म्हणजे दंगली भडकवण्यामध्ये सर्वात जास्त मराठा समाजाची पिळवणूक होते आणि त्या ठिकाणी डोके ही मराठा समाजाची फुटतात. आणि म्हणजे एवढे दंगली भडकवत असताना मराठा आणि म्हणजे हिंदूमध्ये जे जास्त ते हिंदू धर्माच्या नावाखाली दंगली भडकवतात त्याच्यामध्ये मराठा समाजात जास्त असतो. त्याच्यामध्ये म्हणजे मराठा आणि म्हणजे विरुद्ध मुस्लिम असे अनेक दंगली भडकवल्या गेल्या त्या ठिकाणी. तरीही मुस्लिम बांधवांनी त्या ठिकाणी त्यांचा कोणताही तो द्वेष न मनामध्ये धरता त्या ठिकाणी एवढ्या मराठा समाजाच्या सभा झाल्या, अनेक रॅल्या झाल्या. त्याच्यामध्ये सर्वांमध्ये पाणी वाटप करण्याचं, अन्न वाटप करण्याचं काम हे मुस्लिम बांधवांनी केलं. कारण खरंच आपण त्यांचा अभिमान आपल्याला असला पाहिजे. कारण एवढं आपण म्हणजे मराठा समाजामध्ये असतील, हिंदू धर्मामध्ये लोक त्यांना विरोध करतात, तरी पण देखील आपल्याला आपल्या समाजाबद्दल ती चांगली भावना मुस्लिम बांधव ठेवतात. त्यांचे खरंच मनपूर्वक आपण आभार मानले पाहिजे. विनाकारण हे मोदीजी असतील, हे राजकारणी लोक त्यांची पोळी भाजवण्यासाठी हिंदू हिंदू म्हणून वापर करतायत. तर त्यांचा आपण बळी न पडता आपल्या भूमिकेवरती ठाम राहून आपण आरक्षणाचा लढा लढला पाहिजे. कारण आपला समाज महत्वाचा आहे. त्या ठिकाणी हिंदू धर्म करून काय करायचं नाही. कारण आपणच आपल्याला दिसतंय डोळ्याने एका वर्षात. कारण हिंदू धर्मातीच लोक आपल्याला विरोध करतायत. मग काय करायचं आपल्याला? हिंदू धर्म वाचून काय 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 व्हायचं तर होईल, ते लोक बाकीचे बघतील हिंदू धर्माचं. कारण आपण आपल्याला सध्या आपली समाज महत्वाचा आहे आणि आपण आपल्या समाजासाठी लढलं पाहिजे. हे सर्व मराठा बांधवांना विनंती आहे. विनाकारण अनेक लोक पोस्ट करतात की आपला धर्म महत्वाचा आहे, आम्हाला समाज महत्वाचा नाही. पण आज त्याच समाजाला हे हिंदू राष्ट्र करणारे मोदीजी विरोध करत आहेत. डायरेक्ट बोलत आहेत की आरक्षणाला आमचा विरोध आहे, असं मोदीजी डायरेक्ट बीडच्या सभेमध्ये बोललेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी मराठा समाजाने त्या ठिकाणी आक्रमक मराठा समाज झालेला आहे भाजपच्या विरोधात. हे सर्वात मोठं कारण आहे. आणि मराठा समाजाला ह्या लोकांनी आता जे ओबीसीचे नेते आहेत त्यांनी आणि हे सरकारकडूनच त्यांना आंदोलन हे आहे सरकारचंच आंदोलन, त्याच्यामधून मराठा समाजाला वाळीत काढण्याचं काम, वाळीत टाकण्याचं काम हे राजकारणी लोक करत आहेत. कारण मराठा समाजाच्या विरोधात आज सर्वजण गेलेले आहेत. तर का गेलेले आहेत? त्यांना आरक्षण मिळतंय आणि त्यांना पाहिजे म्हणून मराठा समाजाच्या विरोधात हे लोक आज गेलेले आहेत. पण मराठा समाजाने योग्य वेळ ओळखून हिंदू राष्ट्र करण्यापेक्षा आपला मराठा समाज महत्वाचा आहे आणि त्यांच्या हे मराठा समाजाचा आरक्षणाचा लढा यशस्वी होण्यासाठी जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहावं हे सर्व मराठा समाजाला मी विनंती करतोय. आणि यांच्या बोलतापाला बळी न पडता आपण जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून त्यांना पूर्णतः पाठिंबा देऊ. विनाकारण हे फडणवीस सुद्धा बोलतात की म्हणजे आमचा पक्ष हा ओबीसी म्हणून, आमचा ओबीसी आहेत म्हणून त्यांच्यामुळे आमचा पक्ष चालतोय, असं भाजप सुद्धा बोलतात, भाजपचे नेतेही बोलतात त्या ठिकाणी. पण आपण मराठा समाजाने आपल्या भूमिकेवरती ठाम राहून आपण मतदान कोणाला करायचंय ते योग्य वेळी आपण करायला पाहिजे. हे सर्व मराठा समाजाला मी विनंती करतो. आणि असल्या भूल थापण लाईनच्या अजिबात बिलकुल बळी पडायचं नाही. यांनी हिंदू धर्म करून त्या ठिकाणी फक्त लुटलं गेले. त्या ठिकाणी म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, त्या ठिकाणी काहीच नाही, फक्त हिंदू म्हणून लुटलं गेलं. पण आपण आता योग्य वेळी सावध राहायला पाहिजे. आणि आज शेतकरी सुद्धा एवढे चवताळले आहेत ना, अक्षरशः भाजपचं नाव घेता डायरेक्ट शिव्या द्यायला लागलेत, मोदीजींना शिव्या द्यायला लागलेत. कारण फक्त हे हिंदू करून आपल्याला लुबाडलं जात आहे हे सर्व शेतकऱ्यांच्या लक्षात आले. पण आता मराठा समाजाच्या 95% लोकांच्या लक्षात आले, पण 5% लोकांच्या लक्षात आले नाही. त्यांनी योग्य वेळी सावध व्हा आणि आपल्या भूमिकेवरती ठाम राहून आपल्या समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा. विनाकारण हिंदू राष्ट्र करत दंगली मध्ये जाऊ नका आणि दंगली भडकून आपले डोके फोडून घेऊ नका. हे मराठा बांधवांना विनंती आहे. हे फक्त यांचं राजकारण करतील आणि त्यांच्या पोळ्या भाजून घेतील, हे मराठा समाजाला मी विनंती करतो शेवटची. आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, एक मराठा लाख मराठा.